झी 24 तास एक पाऊल पुढे। आता क्रीडा विश्वातील घडामोडी जाणून घेऊया झटपट। मास्टर ब्लास्टर सचिननं राज्यसभेच्या खासदारकीची हिंदीतून शपथ घेतली। उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या दालनात सचिनला शपथ दिली। क्रिकेटची मैदानं गाजवणाऱ्या विक्रमादित्याला आता नवीन ओळख मिळाली आहे। सचिन आता खासदार झालाय, त्यामुळे आता त्याच्याकडून क्रिकेटसह इतर क्रीडा क्षेत्राकडूनही बऱ्याच अपेक्षा वाढल्या आहेत आणि सचिननंही खासदारकीची शपथ घेतल्यानंतर आपण इतर खेळांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। भारतीय हॉकी टीमनं अझलन शाह हॉकी टूर्नामेंटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 3-1 पराभव करत ब्रॉन्झ मेडलची कमाई केली। तुषार खांडेकरनं 59व्या मिनिटाला तिसरा गोल करत भारताचं ब्रॉन्झ मेडल पक्क केलं। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाका अशरफ यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान मॅच होण्याचे संकेत दिले। दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत यासाठीच या मॅचचं आयोजन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। भारत पाकिस्तान दरम्यान 2007 पासून एकही सिरीज खेळवण्यात आलेली नाही। पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेली दुसरी T20 मॅच पाकिस्ताननं 23 रन्सनं जिंकली आहे। या विजयाबरोबरच पाकिस्तानला 2 T20 मॅचची मिनी सिरीज 1-1 अशी बरोबरी सोडवण्यात यश आलंय। शाहिद आफ्रिदीच्या ऑलराऊंड कामगिरीमुळेच पाकिस्तानला मॅच जिंकण्यात यश आलंय। इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध तिसरी आणि शेवटची टेस्ट एजबेस्टन इथं होणार असून इंग्लंडच्या प्लेइंग 11 मधून बॉलर जेम्स अँडरसनला वगळण्यात आलंय। अँडरसननं आपण फिट आहोत असं आपल्या कॉलममध्ये लिहिलं होतं, मात्र सिलेक्टर्सनं त्याच्या दुखापतींच्या कारणावरून त्याला विश्रांती दिल्याचं सांगितलंय। स्विस टेनिस प्लेयर रॉजर फेडररनं बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचा 5-7, 7-5, 6-2, 6-4 पराभव करत फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय। वर्ल्ड चॅम्पियन नोवाक जोकोविचनं इटलीच्या आंद्रे सिपीचा 4-6, 6-7, 6-3, 7-5, 6-3 पराभव करत फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे। व्हिक्टोरिया अझारेंकाला फ्रेंच ओपनच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये स्लोवाकियाच्या डॉमिनिका चिबुलोव्हाकडून पराभवाचा धक्का पचवावा लागलाय। या पराभवानं पराभव केला। सायना नेहवालला थायलंड ग्रँड प्रिक्स गोल्ड स्पर्धेत टॉप सीड देण्यात आलंय, त्यामुळे लंडन ऑलिम्पिकसाठी तिचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। जागतिक रँकिंगमध्ये सायना सध्या 5व्या स्थानावर आहे। या स्पर्धेतील सायनाचा पहिला सामना लोकल बॅडमिंटनपटू निचॉन जिनपॉनशी होणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।